Hello everyone. In last video, we had seen the concept of substitution method and problem based on substitution method. In this lecture, we are going to see very important recurrence relation which can be solved by using any technique like substitution method, iterative substitution method, recursive tree method, and by using master theorem. This is most commonly and frequently asked recurrence relation in a semester exam. ह्या रेफरन्स रिलेशनला जर कसं सॉल्व्ह करायचं हे माहित असेल तुम्हाला तर तुम्ही कशाही प्रकारचा रेफरन्स रिलेशन येऊ दे तुम्ही त्याला सॉल्व्ह करू शकता. याच्यामध्ये आपल्याला मोस्ट ऑफ दी केसेस कव्हर होतात आणि बाय युझिंग सबस्टिट्यूशन मेथड आणि इटरेटिव्ह मेथड आपण सिमिलर स्टेप्स फॉलो करूनच याला सॉल्व्ह करतो. एकदा तुम्हाला याचं आन्सर माहित झालं की तुम्ही इझिली त्याला कोणत्याही मेथडमध्ये कन्वर्ट करू शकता. तर हे जे रेफरन्स रिलेशन आहे ते मर्ज सॉर्टचं रेफरन्स रिलेशन आहे आणि मोस्ट कॉमनली सेमिस्टर एक्झाम मध्ये व्हेरी इम्पॉर्टंट मध्ये ह्याला कन्सिडर केलं जातं आणि विचारलं जातं. त्यामुळं ह्या रेफरन्स रिलेशनचे आन्सर कसं काढायचं हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. तर आपण डायरेक्ट त्याचं सोल्युशन कसं फाइंड केलं जातं ते बघूया. बाय युझिंग सबस्टिट्यूशन मेथड असेल, बाय युझिंग इटरेटिव्ह मेथड असेल, सिमिलर स्टेप्स फॉलो केले जातात, फक्त त्याच्यामध्ये एक बेस कंडिशन असते. तर आपण आता बाय युझिंग सबस्टिट्यूशन मेथड आणि इटरेटिव्ह मेथड कसं सॉल्व्ह केलं जातं ते चेक करूया. तर सेमिस्टर एक्झाम मध्ये आपल्याला ऍज इट इज क्वेश्चन विचारला जातो, सॉल्व्ह द रेफरन्स रिलेशन बाय युझिंग सबस्टिट्यूशन मेथड अँड फाइंड इट्स टाइम कॉम्प्लेक्सिटी और फाइंड इट्स कॉम्प्लेक्सिटी. म्हणजे आपल्याला फक्त इक्वेशन दिलेलं असतं ना, आपल्याला डायरेक्ट सांगितलेलं असतं की बाबा याची टाइम कॉम्प्लेक्सिटी किंवा याचं ऑर्डर काय येते ती फाइंड आउट करा. तर आपण पहिल्यांदा गिव्हन इक्वेशन लिहून घेतलं, Tn इज इक्वल टू 2Tn/2 प्लस एन. आपल्याला गिव्हन इक्वेशन जसं होतं तसं आपण ऍज इट इज लिहून घेतलंय. आता आपल्याला फक्त यातली रिकर्सिव्ह टर्म कोणती आहे ती फाइंड आउट करायचं आहे आणि ती यांच्या जागी पुट करायची आहे. आता लास्ट लेक्चर मध्ये आपण बघितलेलं ते इक्वेशन कसं होतं, Tn इज इक्वल टू एन इंटू Tn-1 आणि आपण काय केलेलं, यांच्या जागी n-1 ला पुट केलेलं, यांच्या जागी n-1 ला पुट केलेलं. आता आपण काय करणार आहे, यांच्या जागी n/2 ला पुट करणार आहे, कारण हा सिमेट्रिक प्रॉब्लेम आहे, हा टू पार्ट्स मध्ये डिवाइड होणारा प्रॉब्लेम आहे, हा डिवाइड अँड कॉन्करचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे आपण काय करणार आहे, पुट n इज इक्वल टू n/2 इन इक्वेशन 1. ओके, सिंपल. यांच्या जागी फक्त n/2, Tn/2 टू टी, यांच्या जागी आपल्याला n/2 पुट करायचं आहे. म्हणजे यांच्या जागी आपण n/2 पुट केलं आणि हा जो 1/2 असेल तो ऍज इट इज असेल. म्हणजे हे n/2 हे अशा प्रकारे आहे, n इंटू 1/2 म्हणजे n इंटू n आणि त्याला n/2 झालं. तर आपण यांच्या जागी n/2 पुट केलं, ह्या यांच्या जागी n/2 पुट केलं आणि 1/2 ऍज इट इज. तर अशा प्रकारे आपण ह्या प्रॉब्लेमला कन्सिडर करणार आहे. सिमिलरली ह्या यांच्या जागी आपण n/2 पुट करणार आहे, n/2 आणि ह्याला सिम्प्लिफाय करून त्याला आपण इक्वेशन नंबर 2 देणार आहे, n/4 प्लस n/2. फक्त सिम्प्लिफाय केलंय, Tn/2 इज इक्वल टू 2Tn/4 प्लस n/2. हा असेल आपला इक्वेशन नंबर 2. आता आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला Tn/2 ची व्हॅल्यू भेटलेली आहे. सिमिलरली आपल्याला अजून एकदा, अजून दोनदा सेम इक्वेशन, सेम रिकर्सिव्ह इक्वेशन रिपीटेडली सॉल्व्ह करायचं आहे. आणि ह्या प्रॉब्लेम मध्ये n-1 साठी केलेलं, n-2 साठी केलेलं, n-3 साठी केलेलं आणि 3 चं फाइंड आउट करतानाच आपल्याला रिलेशन फाइंड आउट झालेलं. सेम वे मध्ये आपण आता अगेन ह्या इक्वेशन नंबर 2 मध्ये यांच्या जागी n/2 करणार आहे. पुट n इज इक्वल टू n/2 इन इक्वेशन नंबर 2. ओके, इक्वेशन नंबर 2 मध्ये आता आपण पुट करणार आहे. तर आपल्याला माहित आहे की n/2 हे असं आहे, इज इक्वल टू n इंटू 1/2. तर आपल्याला यांच्या जागी n/2 पुट करायचं आहे, n च्या जागी n/2 आणि 1/2 ऍज इट इज. देन 2Tn/4 हे असं आहे, n इंटू 1/4 हे असं आहे. तर आपल्याला यांच्या जागी n/2 पुट करायचं आहे, त्यामुळे ते आपण अशा प्रकारे केलं, यांच्या जागी n/2 पुट केलं आणि 1/4 ऍज इट इज ठेवलं. प्लस n/2 हे कसं आहे तुम्हाला माहित आहे, n इंटू 1/2 आणि आपल्याला यांच्या जागी फक्त n/2 पुट करायचं आहे, त्यामुळे आपण काय केलं होतं, n/2 पुट केलं. आता याला आपण सिम्प्लिफाय करूया, n इज इक्वल टू n इंटू n/4 प्लस 2Tn इंटू 1 इज इक्वल टू n/8 प्लस n/4. हा आपला इक्वेशन नंबर 3 असेल. सिमिलरली आपल्याला आता डायरेक्ट पॅटर्न समजला पाहिजे. इतर टर्म डबल होत आहेत, n/2 आलं, n/4 आलं, आता आपल्या इथे n/8 येणार आहे. जरी तुम्ही पुट करून ट्राय केलं, सिमिलरली n इज इक्वल टू n/2 पुट करायचं या इक्वेशन मध्ये आणि हेच रिलेशन येणार आहे. आपण आता डायरेक्ट लिहूया 2T, इथे n/4 आलं, इथे n/8 आलं, इथे n/16 येणार आहे, कारण हा सिमेट्रिक प्रॉब्लेम आहे. n/2 n/4
तर येतं n/8 येणार आहे. तुम्ही पुट जरी केलं तरी चेक करू शकता. आपण परत एकदा बघूया पुट करून. ह्या इक्वेशन मध्ये आपण n च्या जागी n/2 पुट करूया. t n/2 इंटू 1/4 इंटू 2t n/2 इंटू 1/8 प्लस n/2 इंटू 1/4. ओके, ह्याला सॉल्व्ह केल्यानंतर आपलं जसं आपण डायरेक्ट आन्सर काढले तेच येणार आहे n/16 प्लस n/8. तुम्ही चेक करू शकता टी n/8 इज इक्वल टू, म्हणजे आपल्याला इक्वेशन नंबर 2 भेटला, 3 भेटला आणि 4 भेटला. आता फक्त आपल्याला काय करायचं आहे, हे जे इक्वेशन आपल्याला भेटलेले आहे ते फक्त आपल्याला इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करायचे आहेत. आपलं इक्वेशन नंबर 1 आपल्याला माहित आहे, ही इक्वेशन नंबर 1 आहे आपलं. आपण परत एकदा इथं फॉर सिम्प्लिफिकेशन किंवा अंडरस्टँडिंग साठी लिहून घेऊया 2t n/2 प्लस n. हे आपलं गिव्हन इक्वेशन आहे आणि मोस्ट इम्पॉर्टंट इक्वेशन आहे. आपल्याला आता हे पाठ झालं पाहिजे. आपण काय करणार आहे, n/2 ची व्हॅल्यू आपल्याला एक्सपांडेड भेटलेली आहे. आपण मगाच्या इक्वेशन मध्ये कसं केलेलं, ह्याची व्हॅल्यू भेटल्यानंतर इथं पुट केलेली, ही व्हॅल्यू भेटल्यानंतर ती इथं पुट केलेली, असं क्रॉस पुट केलेलं. तर आता आपण काय करणार आहे, ही सबस्टिट्यूशन मेथड आहे, त्यामुळे आपल्याला अगेन अँड अगेन सबस्टिट्यूट करावंच लागणार आहे. तर आपल्याला टी n/2 ची एक्सपांडेड व्हॅल्यू भेटलेली आहे, ती फक्त आपण इथं पुट करणार आहे. तर आपलं गिव्हन इक्वेशन घेऊया, गिव्हन इक्वेशन, आणि त्याच्यात आपण पुट करूया. पुट इक्वेशन 2 इन इक्वेशन 1. सिंपल आहे एकदम. आता इक्वेशन 1 तर आपल्याला माहित आहे, मी अगेन लिहित नाही. इक्वेशन 2 आपण त्याच्यामध्ये पुट करणार आहे. इक्वेशन 2 इथं आहे, tn इज इक्वल टू 2. फक्त ह्या टी n/2 ची व्हॅल्यू आपल्याला भेटलेली आहे, टी n/2 ची एक्सपांडेड व्हॅल्यू आपल्याला भेटलेली आहे. 2 ऍज इट इज लिहून घेतलं, 2 आणि ह्या 2 टी n/2 चा काही रिलेशन नाही, त्यामुळे आपण 2 ऍज इट इज लिहून घेतलं. फक्त आपल्याला आता n/2 टी n/2 ची व्हॅल्यू माहित झालेली आहे, ती काय आहे, 2t n/4 प्लस n/2 जी इथं आहे, ती ऍज इट इज आपण लिहून घेतलेली आहे आणि ब्रॅकेटला कंप्लीट करतो आणि परत इक्वेशन मध्ये जशा व्हॅल्यूज होत्या त्या लिहून घेतलेल्या आहेत. आपण काय केलंय, गिव्हन इक्वेशन मध्ये फक्त एक्सपांडेड व्हॅल्यू टी n/2 ची एक्सपांडेड व्हॅल्यू लिहिलेली आहे. ही टी n/2 ची आपण इथे एक व्हॅल्यू काढलेली, ती व्हॅल्यू फक्त इथं पुट केली आहे. आता फक्त आपल्याला याला सिम्प्लिफाय करायचं. सिम्प्लिफाय करताना आपण काय करणार, 4t n/4, ह्या 2 ने इथं पण मल्टिप्लाय होणार आहे कारण हा ब्रॅकेट आहे कम्प्लीट. तर 2n/2 प्लस हे n ऍज इट इज. आता फक्त याला आपण सिम्प्लिफाय करणार आहे. 4t n/4 ऍज इट इज, ह्या 2 ला हे 2 कॅन्सल, प्लस n इज इक्वल टू 4t n बाय वेट 4t n/4 प्लस 2n. हे एक आपल्याला रिलेशन भेटलंय किंवा एक रेफरन्स रिलेशन भेटलंय. आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला ह्या टी टर्म्सला आपल्याला यातून घालून टाकायचं आहे, कारण ह्या टी टर्म मुळेच आपलं रेकन्सिलेशन अगेन अँड अगेन सॉल्व्ह करावं लागत आहे. तर आपल्याला एक व्हॅल्यू माहित आहे, आपण टी n/4 ची व्हॅल्यू ऑलरेडी काढलेली आहे. कुठे आहे ती, टी n/4 इक्वेशन नंबर 3. ही जी व्हॅल्यू आपण ऑलरेडी काढलेली आहे ती फक्त आपल्याला तिथं पुट करायची आहे. आपण अगोदर टी n/2 ची व्हॅल्यू पुट केली, आता टी n/4 ची व्हॅल्यू पुट करणार आहे. n/4 ची व्हॅल्यू पुट करताना आपल्याला काय करायचं आहे, 4 ऍज इट इज, टी n/4 च्या जागी फक्त ही व्हॅल्यू असेल, 2t n/8 प्लस n/4 आणि प्लस 2n ऍज इट इज. आता फक्त याला आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. सिम्प्लिफाय करताना आपण काय करणार, 4 ने आत मल्टिप्लाय करणार, 8t n/8 प्लस 4n/4 प्लस 2n. आता ह्याला सिम्प्लिफाय करताना परत एकदा 8t n/8 प्लस हे 4 ला हे 4 कॅन्सल होणार, n प्लस 2n दॅट इज इक्वल टू 3n. 8t n/8 प्लस 3n. हे एक रिलेशन आपल्याला भेटलंय. आपण याला इक्वेशन नंबर ए म्हणूया, कारण अगेन अँड अगेन न्यूमेरिक लिहायला नको. याला इक्वेशन नंबर बी म्हणूया. ओके, आता परत आपल्याला टी n/8 ची व्हॅल्यू माहित आहे. आपल्याला इथं सोल्युशन फाइंड आउट करता येतंय. स्टील आपण n/8 ची व्हॅल्यू फाइंड आउट केले, त्यामुळे आपण ही इथं पुट करणार आहे. 8 ऍज इट इज बाहेर, टी n/8 ची व्हॅल्यू काय आहे ती चेक करूया. टी n/8 इथं आपण काढलेली इक्वेशन नंबर 4 मध्ये. टी n/8 ची व्हॅल्यू काय आहे, 2t n/16 2t n/16 प्लस n/8 प्लस हे 3n ऍज इट इज. म्हणजे आपण काय केलं, टी n/8 ची आपण एक्सपांडेड व्हॅल्यू काढलेली, ती फक्त इथं पुट केले, बाकी काय केलेलं नाही. 8 ला हात लावलेला नाही, 3n ला हात लावलेला नाही. आता फक्त याला सिम्प्लिफाय करूया. 8 ना हात मल्टिप्लाय केल्यावर किती होणार, 16t प्लस n/16 प्लस
8 ने आतमध्ये मल्टिप्लाय केल्यावर 8n होणार आणि 8 ला 8 कॅन्सल होणार, त्यामुळे आपण डायरेक्ट लिहूया n प्लस 3n आणि ह्याला सॉल्व्ह केल्यानंतर n/16 प्लस 4n. आणि आता आपल्याला कुठेतरी थांबलं पाहिजे, कारण हे रिकरन्स रिलेशन आपण दिवसभर जरी सॉल्व्ह केलं, 10 दिवस जरी सॉल्व्ह केलं, तर हे कधीच संपणार नाही. आणि याच्यावरून आपल्याला एक रिलेशन फाइंड आउट करायचं आहे की ह्या टर्म्स कशा प्रकारे येतात. तर आपण एक सिम्प्लिफाय टर्म्स मध्ये किंवा ह्याला सिम्प्लिफाय करायचं असेल तर आपण त्याला अशा प्रकारे करू शकतो की 4t n/4 प्लस 2n ला आपण असं करू शकतो की 2 चा स्क्वेअर प्लस t n/2 चा स्क्वेअर प्लस 2n. एकदम सिंपल आहे, फक्त 2 च्या टर्म्स मध्ये आपण एक सिंपल टर्म्स मध्ये यावं म्हणून करतोय. देन बी ला आपण कशा प्रकारे रिप्रेझेंट करू शकतो, 2 चा क्यूब प्लस टी n/2 चा क्यूब प्लस 3n. ओके, आणि सी ला कसं रिप्रेझेंट करणार आहे, सिंपल आहे, फक्त आपण 2 च्या टर्म्स मध्ये रिप्रेझेंट केलंय, 2⁴ प्लस n/2⁴ प्लस 4n. आता या 3 टर्म्स वरून, ह्या ए बी सी रिलेशन वरून आपल्याला एक लक्षात येते की हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला ह्या 3 टर्म्स वरून लक्षात येते की जी टर्म इथे आहे 2k, तीच टर्म 2n इथं आहे आणि जो k आहे तो इथं आहे. एकदम तुम्ही चेक करू शकता की के जी टर्म घेतली आपण, आता इथं के जी टर्म आहे म्हणजे इथं 2 आहे, इथं 3 आहे, इथं 4 आहे, तीच टर्म इथे येते आणि तीच टर्म परत इथे येते. म्हणजे के ची जी व्हॅल्यू आहे ती इथं इथं आणि इथं सेम आहे, 3 3 3 4 4 4. आणि हाच गेसिंग आपल्याला जमायला पाहिजे. हा जर गेस आपल्याला जमला तर आपल्याला सबस्टिट्यूशन मेथड इझिली अंडरस्टँड झालेले आहे आणि आपल्याला हा पॅटर्न फाइंड आउट झालेला आहे की ह्या रिकन्सिलिएशनचा रिकर्सिव्ह पॅटर्न आपण नेक्स्ट टर्म साठी जर फाइंड आउट करणार असेल तर तो असा असेल, 2⁵ टी n/2⁵ प्लस 5k. म्हणजे इन शॉर्ट 32t n/32 प्लस 5n. अशा प्रकारे हा पॅटर्न कंटिन्युअस फॉलो होणार आहे आणि आपण एक पॅटर्न फाइंड आउट केलाय, 2k म्हणजे जी टर्म इथं असते तीच टर्म इथं असते आणि तीच टर्म इथं असते आणि के ची व्हॅल्यू आपल्याला एक फाइंड आउट झालेली आहे आणि एक आपण रेकरन्स रिलेशन फाइंड आउट केलंय किंवा ही टर्म आपण फाइंड आउट केले, पॅटर्न फाइंड आउट केलाय. जो पॅटर्न आहे तो अशा प्रकारे असेल, फक्त आता आपल्याला सिंपल टर्म्स फॉलो करायचे आहेत. आपण काय करणार आहे, पुट 2k इज इक्वल टू n किंवा n इज इक्वल टू 2k आणि ह्याला फक्त आपण लॉग घेणार आहे, लॉग 2k इज इक्वल टू लॉग n. आता हे गेस करायचं आहे, सबस्टिट्यूशन मेथडचा हीच कॉम्प्लेक्सिटी आहे आणि हाच पार्ट जर तुम्हाला समजला तर हा प्रॉब्लेम तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता, कारण बॅक सबस्टिट्यूट करून सिंपल मॅथ्स कोणी परफॉर्म करू शकतं. तुम्हाला हे गेस करणं मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आता लॉगचा फॉर्म्युला थोडेसे लॉगॅरिथमिक टर्म्स माहित पाहिजेत. जी टर्म इथं असते ती पुढे घेता येते, k log 2 इज इक्वल टू लॉग n. त्यावरून आपण म्हणू शकतो log 2 इज इक्वल टू 1, k इज इक्वल टू लॉग n आणि ह्या k इज इक्वल टू लॉग n आपल्याला आपल्या इक्वेशन मध्ये पुट करायचं आहे. तर आपण आता काय करूया, ह्या 2k च्या जागी n पुट करणार आहे आणि आपण त्याला सिम्प्लिफाय करून घेतले खाली. ह्या टर्म्स आपल्याला मॅथमॅटिक्स जर आपलं क्लिअर असेल तरच समजणार आहेत, तर नसेल तर तुम्हाला हे पहिल्यांदा प्रॅक्टिस करावं लागेल. लॉगॅरिथमिक टर्म्स कशा वर्क करतात त्याचं अंडरस्टँडिंग करावं लागेल. तर आपण काय म्हणले की पुट 2k इज इक्वल टू n, मग 2k च्या जागी आपण फक्त n म्हणूया. आपल्याला t ला रिमूव्ह करायचं आहे, याच्यासाठी आपण हे सगळं करत आहे. म्हणजे रेकरन्स रिलेशनला, रिकर्सिव्ह इक्वेशनला आपल्याला रिमूव्ह करायचं आहे म्हणून आपण हे सगळं करत आहे. प्लस के ला रिमूव्ह करायचा आहे, केच्या जागी आपण काय केलं, के ची व्हॅल्यू फाइंड आउट केली, के इज इक्वल टू लॉग एन इथं काढली आपण ती, के इज इक्वल टू लॉग एन. आपण याला इक्वेशन नंबर एक्स म्हणूया, फ्रॉम इक्वेशन नंबर एक्स असं म्हणून तुम्ही त्याला मेन्शन करू शकता, इंटू एन. अशा प्रकारे आपण त्याला सॉल्व्ह करणार आहे. एन टी n/n म्हणजे 1 प्लस n लॉग n इज इक्वल टू टी ऑफ 1 इज इक्वल टू, आपण 1 कन्सिडर करूया कारण आपल्याला इथं गेस करायचं असतं, त्यामुळे आपण n इंटू टी ऑफ 1 इज इक्वल टू ह्याला 1च कन्सिडर करून आपण डायरेक्ट n पुट करू शकतो आणि प्लस n लॉग n ॲज इट इज. आणि यातली डॉमिनेटिंग टर्म
म्हणजे जी मोठी असेल ती कन्सिडर करायची आहे. त्यामुळं n ला आपण इग्नोर करतो. ऍडिशन मध्ये म्हणजे लॉगॅरिथमिक ऍडिशन मध्ये आपण डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करत असतो. त्यामुळे आपण n ला इग्नोर करून डायरेक्ट n लॉग n हे त्याचं सोल्युशन देणार आहे. म्हणजे जो आपल्याला रेफरन्स रिलेशन दिलेला क्वेश्चन मध्ये गिवन 2t n/2 प्लस n याचं जी टाइम कॉम्प्लेक्सिटी आहे ती ऑर्डर ऑफ n लॉग n असं त्याचं सोल्युशन येतं. t ऑफ n इज इक्वल टू 2t n/2 प्लस n दिलेलं हे जनरल इक्वेशन होतं. जनरल किंवा रेफरन्स रिलेशन आपण त्याला म्हणू. रेफरन्स रिलेशन किंवा इक्वेशन म्हणू. आणि त्याचं टाइम कॉम्प्लेक्सिटी जी आली टी ऑफ एन काय आली ऑर्डर ऑफ लॉग एन. म्हणजे ह्या रेफरन्स रिलेशनला सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला जी कॉम्प्लेक्सिटी येते ती ऑर्डर ऑफ लॉग एन येते. एकदम सिंपल कन्सेप्ट आहे. आपल्याला फक्त इनिशियली काय करायचं आहे की रेफरन्स रिलेशन जे आले म्हणजे रिकर्सिव्ह टर्म आहे त्याच्या जागी फक्त आपल्याला एनच्या जागी n/2 पुट करायचं आहे. ह्या एनच्या जागी हे रिकर्सिव्ह n/2 पुट करायचं आहे. ते पुट केल्यानंतर आपल्याला एक इक्वेशन भेटतं. सिम्प्लिफाय केल्यानंतर ते अशा प्रकारे असेल. नंतर अगेन त्याच इक्वेशन मध्ये म्हणजे जे आपल्याला इक्वेशन नंबर 2 भेटलंय त्याला बेस कन्सिडर करून आपण परत एनच्या जागी n/2 पुट केलं म्हणून आपल्याला इक्वेशन नंबर 3 भेटलं. सिमिलरली आपण एनच्या जागी n/2 पुट करून आपल्याला इक्वेशन नंबर 4 घेतलं आणि त्या 3 इक्वेशनला आपण एक पॅटर्न फाइंड आउट केला. हे इक्वेशन आपण वरच्या गिवन इक्वेशन मध्ये पुट केलं, त्याला सिम्प्लिफाय केलं आणि त्याच्यानंतर आपल्याला 3 वेगवेगळे इक्वेशन भेटले. त्याला आपण 4t n/4 प्लस 2n ला कन्सिडर केलं ए, बी आणि सी असं रिस्पेक्टिव्हली कन्सिडर केलंय. आणि त्याला सिम्प्लिफाय मध्ये करताना आपण काय केलं 4 ला 2^2 असं रिप्रेझेंट केलं, 8 ला 2^3 असं रिप्रेझेंट केलं आणि 16 ला 2^4 असं रिप्रेझेंट केलं आणि एक पॅटर्न फाइंड आउट करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये आपल्याला पॅटर्न असा भेटला की इथं जी टर्म असते तीच इथं टर्म आहे आणि जो व्हॅल्यू आपण के चा कन्सिडर करतोय तो इथे येतोय. त्याच्यावरून आपण एक गेस केलं इक्वेशन की 2k t n 2k प्लस kn असं व्हॅल्यू येते. टीच्या टर्मला आपल्याला रिमूव्ह करायचं आहे. त्यामुळे आपण पुट 2k इज इक्वल टू n कन्सिडर केलं, त्याला सिम्प्लिफाय केलं, त्यानंतर आपल्याला के ची व्हॅल्यू लॉग एन आली आणि आपण आपलं जे इक्वेशन होतं त्याला सिम्प्लिफाय केलं. टी ऑफ 1 ला आपण 1 कन्सिडर केलं आणि यातली डॉमिनेटिंग टर्म n लॉग n कन्सिडर केली. त्यामुळं आपल्याला एक फायनल आन्सर भेटलं की मर्ज सॉर्टचं रेफरन्स रिलेशन जे आहे ते 2t n/2 प्लस n आहे आणि त्याची टाइम कॉम्प्लेक्सिटी जी असते ती ऑर्डर ऑफ n लॉग n आहे. आणि हे एक असं इक्वेशन आहे जे मास्टर थेरमने पण सॉल्व्ह केलं जातं आणि रिकर्सिव्ह ट्रीने पण सॉल्व्ह केलं जातं. तर आपण त्या टर्म्स मध्ये बघूया. आणि इटरेटिव्ह मेथडमध्ये फक्त आपल्याला बेस कंडिशन दिलेली असते की तिथं असं डायरेक्ट मेन्शन केलेलं असते की कन्सिडर टी ऑफ 1 इज इक्वल टू 1 किंवा टी ऑफ n इज इक्वल टू 1 असं कन्सिडर करा म्हणून सांगितलेलं असतं किंवा 0 म्हणून कन्सिडर करा असं सांगितलेलं असतं. जर 0 म्हणून कन्सिडर करा सांगितलं तर वेल अँड गुड, आपल्या इथंच 0 आलं असतं. n इंटू 0 इज इक्वल टू 0 प्लस n लॉग एन आणि डायरेक्ट 0 प्लस n लॉग एन आपलं आन्सर आलं असतं. त्यामुळे इटरेटिव्ह मेथड आणि सबस्टिट्यूशन मेथड सिमिलर आहेत. बाकी दोन मेथडला आपल्याला प्रॉपरली सॉल्व्ह करावं लागतं. मास्टर थेरमची टेक्निक वेगळी आहे, रिकर्सिव्ह ट्री ची टेक्निक वेगळी आहे आणि हे इक्वेशन तिन्ही टेक्निकला सॅटिस्फाय करतं. त्यामुळे मोस्ट इम्पॉर्टंट इक्वेशन आहे आणि मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे फॉर सेमिस्टर एक्झाम. काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये टाका. दॅट्स इट इन दिस व्हिडिओ. थँक्यू.